नीट पेपर फुटी प्रकरणात विद्यार्थी आणि पालकही सीबीआयच्या रडारवर. लातूरमधील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे सीबीआयच्या ताब्यात. मोटेगावकर कडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा आरोप. नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करत लातूरमधील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे याला अटक केली. स्वतःच्या मुलाला परीक्षेत फायदा मिळवून देण्यासाठी त्याने आरोपी शिवराज मोटेगावकर याच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केलाय. डॉक्टर शिरुरे याला लातूरहून चौकशीसाठी पुण्यात आणलं होतं. त्यानंतर सीबीआयने त्याची कसून चौकशी केली. चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणात कोणत्याही विद्यार्थ्याच्या पालकाला झालेली ही पहिलीच अटक आहे. डॉक्टर मनोज शिरुरे हा लातूरमधील जुना औसा रोड परिसरातील सिद्धिविनायक बाल रुग्णालयाचा संचालक आहे. प्राथमिक तपासात डॉक्टर शिरुरे याचे शिवराज मोटेगावकर आणि पी.व्ही. कुलकर्णी यांच्याशी संबंध असल्याचं समोर आलंय. वारकरी संप्रदायाबाबतच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना वाघोली पोलिसांनी अटक केली. त्यांच्या विरोधात यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेपासून दिलासा मिळावा म्हणून त्यांनी न्यायालयात अंतरिम जामिनासाठी धाव घेतली होती. मात्र पुणे न्यायालयाने संरक्षणाची मुदत वाढवण्यास नकार दिल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. दरम्यान ही कारवाई राजकीय दबावातून आणि खोट्या गुन्ह्यात करण्यात आल्याचा दावा विकास लवांडे यांनी केला. एक्सवरील पोस्टद्वारे त्यांनी आपली भूमिका मांडली. पुण्यातील ताडीवाला रोड परिसरात 20 मे 2026 रोजी पहाटे 1:30 वाजण्याच्या सुमारास प्रेम प्रकरणातून एका 21 वर्षीय तरुणीवर ऍसिड टाकून जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या भीषण घटनेत तरुणी आणि तिचा मित्र गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी श्रीराम वधू सावनेर याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासात अटक केली. सावनेर हा मूळचा मध्य प्रदेशातील असून हल्ल्यानंतर त्याने ओळख लपवण्यासाठी 3 वेळा वेशभूषा बदलत रेल्वेमधून कर्नाटकच्या दिशेने पळ काढला होता. मात्र पोलिसांनी आरपीएफच्या मदतीने हुबळी येथील नवीन बस स्टॉप परिसरातून त्याला ताब्यात घेतलं. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे 6 वर्षीय प्रियांशा बागडे हिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी संतापाची लाट उसळली आहे. पुणे शहर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीनं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार आंदोलन करण्यात आलं. अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा गावातील प्रियांशा बागडे हिला तिरळेपणा आणि काचबिंदूच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ऑपरेशन थिएटरमध्येच तिचा मृत्यू झाल्याची शक्यता असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. या घटनेनंतर शिवसेनेकडून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल समोर आंदोलन करण्यात आलं. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पुणे सातारा रोडवरील शंकर महाराज मठासमोरील पुलावर एका पिकअप गाडीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. भर दुपारी उन्हाच्या तीव्र कडाक्यामुळे गाडीच्या इंजिनमधून धूर निघू लागला आणि काही क्षणातच वाहनाला आग लागली. भर रस्त्यात वाहनाला आग लागल्यानं परिसरात काही काळ घबराट निर्माण झाली होती.